नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना.
संध्याकाळच्या वेळेस सगळं गाव सामसूम झालेलं आहे आणि दुकान चालूच असतं. असे बऱ्याच दिवसापासून आपलं दुकान 10 ते 11 वाजेपर्यंत चालू असतं. आणि इथं कसं घर आणि दुकान अगदी जवळ आहे आणि दुकानाच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि गणपती बाप्पांचं मंदिर एकदम 1 मिनिटाच्याच अंतरावर आहे. आणि दुकान आहे केद्राई रोडला. विचारतात की ताई तुमचं दुकान कुठे आहे? तर माझं दुकान आहे केद्राई रोडला. तर ज्यांचं कुणाचं येणं झालं ना तर नक्की आपल्या दुकानला एकदा तरी भेट द्या. तर काही ताईंच्या अशाही कमेंट होत्या की ताई तुम्ही एवढे सारे ब्लाऊज कसे शिवता आणि एवढा फ्रेश कशा राहतात? तर ताईंनो, बाकी काही नसतं. आपण आपल्या कामासोबतच आपल्या शरीराची तब्येतीची काळजी घेणं ते पण खूप गरजेचं असतं. काम तर आपल्याला करायलाच लागतं. कुठलीही लेडीज अशी नाही की तिला काम नसतं, पण कामासोबतच आपली तब्येत पण सांभाळायची असते. तर मला कंटिन्यू दिवसभर मी 12 तास म्हणजे मशीनवर बसलेली असते. माझे 10 ते 11 ब्लाऊज असे शिवून होतात, नाही उडबत झाली तर एवढं काम होतं. पण मी काय करते, संध्याकाळी 10 वाजो 11 वाजो 12 वाजो, मला रोजच लेट होते. 11-12 तर रोज कंटिन्यूचा टाईम झाला आहे. पण सकाळीच आहे ना मी 4:30ला 4:45ला उठते आणि 5 वाजले का घरातून बाहेर निघते आणि 6 वाजेपर्यंत आम्ही 1 तास चालून येतो. म्हणजे ते 1 तास चालल्याने ना दिवसभराची एवढी एनर्जी भेटते ना, तर आपल्या शरीराला, कमरेला, पाठीला, पायांना इतका आराम भेटतो ना त्या चालण्याने. त्यामुळे प्रत्येक कुठलंही काम करा तुम्ही 1 तास तरी नक्की चालत जा किंवा अर्धा तास तरी चालत जा. मी हे बऱ्याच दिवसापासून करते आणि माझं पण वय बरंच म्हणजे 40च्या आसपास आलेची काम नसतं. प्रत्येक लेडीजला बरंचसं काम असतं, पण या कामासोबत आपल्या तब्येतीची, आपल्या शरीराची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं असतं. आजकाल काय झालंय, छोटी मोठी दुखणं सुद्धा असं खूप मोठे होऊन जातात. मग आपल्याकडे ते जास्त होऊन जातं. मग आपण त्याच्यावर लक्ष जर दिलं तर जास्त वाढणार पण नाही आणि आपल्या तब्येतीची पण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर काम तर कोणालाच चुकत नाही, प्रत्येकाला भरपूर कामं असतात. पण त्या कामासोबत जर आपण अर्धा 1 तास जर आपल्या स्वतःसाठी जर वेळ दिला ना ताईंनो, तर तुमचं कुठलाही काहीही दुखणार नाही. हे मी सांगते. मला सुद्धा पहिले खूप प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेमच्या तर खूप समस्या होत्या माझ्या मुलीला सुद्धा. आणि मग त्यानंतर मी रोज सकाळीच उठून आणि 1 ग्लास गरम पाणी प्यायची. गरम पाणी पिली की फिरून यायचं 1 तासभर आणि तिकडून आला का परत 1 ग्लास गरम पाणी प्यायची. म्हणजे सवय नव्हती, पण ती सवय लागून गेली आणि हळूहळू आपण ज्या सवयी लावतो ना तर ती बरोबर आपल्याला ते केल्याशिवाय होत नाही. आता तर एवढी सवय झाली ना, तर रात्रीचं 12 वाजो 1 वाजो कितीही उशीर होऊ दे तरी सकाळीच लवकर उठणारच आणि फिरून येणार. आणि फिरून आल्यानंतर आहे ना, असं होतच नाही की म्हणजे दिवसभर मी रात्रीचं एवढं लेट झोपणं आणि सकाळीच एवढं लवकर उठणं. पण असं दिवस पण खूप फ्रेश जातो आणि कधी झोप लागत नाही, आळस येत नाही आणि जांभळी पण येत नाही. आणि कंटिन्यू खुर्चीवर बसून राहणं तितकं सोपं नसतं. पण हे जे 1 तासभर अर्धा तास जरी चालून आलं ना, तर जो अर्ध्या तासाचा जो वेळ असतो ना ती जर वेळ आपण आपल्याकडे दिली, आपण स्वतःसाठी तेवढा वेळ जर काढला ना, तर आपला पूर्ण दिवस फ्रेश जातो. तुम्हाला कुठलाही कंटाळा येणार नाही, कुठल्याही कामाला वेळ पण लागणार नाही, दिवसभर फ्रेश जातो. आणि आपण काहीच न फिरलं आणि जास्त आळस येतो आणि शरीर आपोआप जड पडतं आणि मग त्यांनीच आपली तब्येत सुटायला सुरुवात होती, शरीराची चरबी पण वाढते. जर आपली तब्येत मेंटेन ठेवायची असेल ना, तर तुम्ही नक्की सकाळी 1 तासभर चालत जा. नाही व्यायाम होत ना सकाळीच घरात उठून, तर तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडाल ना, घरातून बाहेर निघाल ना, तर त्याच वेळेस तुम्हाला जी फ्रेश हवा, ताजी शुद्ध हवा आपल्या शरीरामध्ये आपल्याला भेटते ना, तर ती कुठंही भेटत नाही. तर त्यामुळे पहाटचं फिरणं मला तरी असं वाटतं सगळ्यात योग्य आणि सगळ्यात व्यवस्थित आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तर तुम्ही नक्की फिरायला जात जा. आणि 8 दिवस तुम्हाला कंटाळा येईल, पहिल्या दिवशी कंटाळा येईल, दुसऱ्या दिवशी, पण 8 दिवसानंतर तुम्हाला आपोआप अशी सवय लागेल की तुम्हालाच झोपच येणार नाही 5 नंतर. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. मला रोज इतका उशीर होतो ना, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, व्हॉईस बनवणं, खूप म्हणजे काय सांगू. आणि दुकानात पण एवढी गर्दी ना, खूप गर्दी ब्लाउजांची दुकानात. पण एक जो स्टॅमिना असतो ना, एक जी आपली प्रतिकारशक्ती असते, जी आपल्याला ताकद असते ना, तर ती सर्व त्यातून भेटते. आणि अजून काही जी स्वामी सेवा आपण करतो ना, वेळात वेळ काढून स्वामी सेवा, नामस्मरण ना,
त्या गोष्टींतून सुद्धा खूप सारा मोठा फायदा आहे. तर आजकालच्या कलियुगाच्या वातावरणामध्ये ना कधीही काहीही घडू शकतं, कधीही काही कोणाच्या बाबतीत काही पण कुठलीही वेळ प्रसंग येते. त्यामुळे आपण स्वतःच्या तब्येतीची नक्की काळजी घ्या. तर बोलता बोलता बघा, तर तुमचं हे ब्लाऊज पण असं वर्क करून घेते मी आणि त्यानंतर मी त्याला हाताने शिवणार आहे मी. तर इथं ना दुकानामध्ये खूप आवाज येत होता, तर शेवटी वाईस टाकण्यासाठी मी दुकानातून घरी आले. इथं शेजारी गॅरेज साईडने ना रोडला ट्रॅक्टर पिकअप इतका आवाज असतो ना, तर 1 मिनिटभर सुद्धा म्हणजे असं मोबाईलवर जरी बोलायचं असलं ना, तर हेडफोन लावावे लागतात, तर व्यवस्थित मोबाईलवर बोलायला ऐकू येतं, एवढा आवाज असतो इथं. आणि जे काही मी बोलते ना, मग ते संध्याकाळच्या वेळेस कधी कधी निवांत वेळात 10-11 नंतरचा व्हिडिओ असतो तो. पण मग असं आहे, मग ते 10-11 नंतर थोडं गॅरेज पण बंद असतं, शेजारी दुकानं आहे ते सर्व बंद असतात आणि फक्त गाड्यांचाच आवाज थोडाफार असतो. तर त्यावेळेस मग मी तेवढा वेळ मी दुकानामध्ये हे करून घेते. व्हिडिओ काढायचे म्हटले की खूप वेळ जातो आणि आपला टाईमपास पण होतो. पण मी काय करते, सकाळी सकाळीच दिवसभरात थोडंफार शूट करून ठेवते आणि संध्याकाळी 10 नंतर मी घरात येते. एवढे तर 10 नंतरच घरात येते, कारण इतकी गर्दी दुकानामध्ये ना. तर मागचं जे कस्टमर आहे ना, ते झालेलंच नाही अजून. म्हणजे आपण किती दिवस कस्टमरला थांबवणार आहे. 2-2 महिने होऊन गेले ब्लाऊजांना. डेली यूजचे ब्लाऊज आहे, काही दिवाळीपासूनच्या साड्या घेतलेल्या ब्लाऊज ते पण आपल्याकडे टाकलेले, म्हणजे ते पण त्यांना पाहिजे. मग कधी कधी काय होतं, डेली यूजचे ब्लाऊज जे असतात ना, साड्या वापरून जाता आणि ब्लाऊज आपल्याकडेच राहता, मग आपले ती शिवून पण उपयोग होत नाही, असं होतं. मग कस्टमर म्हणतात साड्या आमच्या वापरून गेल्या आणि ते ब्लाऊज आता आम्ही काय करायचे, असं होतं. त्यामुळे इतकी म्हणजे असं वाटतं एवढे दिवस सांभाळून एवढे शिवून काही काही ब्लाऊज शिवून पडण्यापेक्षा पटापट ते ब्लाऊज पण शिवणं, त्यामध्ये पण खूप वेळ जातो. आणि कस्टमर आहे ना, कसं असतं, एक विश्वास असतो. बरंचसं असं काही कस्टमर आहे की त्यांना खूप विश्वास आहे की नाही ताई तुम्ही शिवून द्या. तर मग असं आहे, आता कस्टमरचा विश्वासानेच आपण पण ते काम पण झालं पाहिजे. पण काय करणार, खूप चिडचिड होते, काम पण असं दुकानामुळे ना ब्लाऊजांची खूप गर्दी आणि एकटीच्याने एवढं हँडल होत नाही. आणि एखादी कारागीर भेटणं म्हणजे आजकाल काय झालंय, लेडीज अशी कोणतीच लेडीज नाही का अशी मनापासून म्हणेल की मी करेल म्हणून, असं होतच नाही. आणि भरपूर लेडीजला विचारलं की थोडंफार मदत म्हणजे आपण कारागीर मदत म्हणून या म्हणून, पण मग नाहीच, कोणीच येत नाही. सगळे म्हणतात नाही नाही आमच्याच्याने होत नाही आणि नाही करत, नाही आवडत, असे बरेचसे काही काही प्रॉब्लेम राहता. पण ठीक आहे, चालायचंच आहे. आता इथून पुढे काय करणार आहे मी, जे रेग्युलरचं कस्टमर आहे जेवढं होईल ना तेवढंच घ्यायचं आहे. कारण की जास्त दिवसाचे ब्लाऊज पडून काहीच उपयोग नाही. साड्या जर वापरून जर गेल्या आणि आपण त्यानंतर ब्लाऊज जर शिवून आपल्या दुकानात जर पडले ना, तर काहीच उपयोग नाही, शेवटी ते अंगावरच पडणार आहे. आता फक्त हे जे आहे ना, यांचे जे कस्टमर येईल ना त्यांचे ब्लाऊजची शिलाई जमा करून घ्यायची आणि त्यांचेच ब्लाऊज शिवायचे. हे बाकीचे जे राहिलेले ब्लाऊज आहे ना, तर ते काही शिवणार नाही मी आता जास्त. जे शिलाई जमा करल त्यांचेच ब्लाऊज शिवायचे, कारण की असे दुकानात पडून पण धुळीने खराब होतात. आणि किती कोणाला 100 रुपयाला जरी शिवेल ब्लाऊज दिलं ना, तरी नाही म्हणतात ती, नाही नाही माझ्या मापात नाही बसत, नाही असं, म्हणजे बरेचशे असं काही ना काही चालूच असतं कस्टमरचं. तर बघा, तुमच्याशी गप्पा मारता मारता माझं ब्लाऊजला वर्क पण करून झालं आहे. आता मी सकाळीच आली की मग चिटकावणार आहे ते वर्क. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्लीज मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओंचे खूप लाईक कमी येत आहे. प्लीज एक लाईक तरी करा. तुमच्या एका लाईकनी मला खूप छान मोटिवेशन भेटतं आणि खूप भारी वाटतं. तुमच्या कमेंट वाचून पण खूप खूप आनंद होतो. तर चला, तर मैत्रिणींनो, रिक्वेस्ट म्हणून, एक बहिणीची एक हे म्हणून, तुम्ही एक माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. Stars floating to the sky.